अभ्यासार्थी. आपण सर्व अभ्यासार्थी सुहृदजन हो. जवळजवळ पाऊण महिन्यापूर्वी आपली भेट झाली होती आणि आता आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाळ्याचं आगमन होणार अशी सुखद वार्ता कानावर पडली असताना आपली भेट होती आहे. आपण अमृतानुभवाचा उपदेश हा लक्षामध्ये घेताना प्राधान्यानं ज्याला आपण मंडनात्मक भाग म्हणतो तोच अभ्यासायचा असा विद्यापीठी अभ्यासक्रमाचा एक भाग ठरवलेला आहे. त्याच्यातून आपलं 5वं प्रकरण चाललंय, सच्चिदानंद पदत्रय विवरण. आणि त्यातल्या जोग महाराजांच्या प्रतिप्रमाणे 25वी ओवी आपली झाली आहे. ज्यांच्यापाशी पुस्तकं असतील त्यांनी 25वी ओवी बघा. तैसा सच्चिदानंद चोखटा दाऊनी द्रष्टे यासी द्रष्टा मग तिन्ही पदे निघती वाटा मौनाची. या ओवीचा अर्थ अनुसंधान म्हणून पुन्हा एकदा लक्षामध्ये घेऊया. काय काय म्हटले पहा. तैसा म्हणजे वर काही सांगून झालंय आणि त्याचा निष्कर्ष काढताना त्याचं सार सांगताना ही एक पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातून तैसा सच्चिदानंद याचा स्वल्पविराम समजायचा. चोखटा हे पुढे आहे. सच्चिदानंद स्वल्पविराम म्हणजे सत चित आनंद ही 3 पद. आपल्या प्रकरणाचं नावच काय आहे, सच्चिदानंद पदत्रय विवरण. तर सच्चित आनंद ही 3 पद तैसा त्याप्रमाणे काय करतात. चोखटा द्रष्टे यासी द्रष्टा दाऊनी. जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला बघा, द्रष्टा म्हणजे पाहणारा. जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला द्रष्टाच दाखवतात. म्हणजे इथं दृश्य वेगळं काही नाही आहे, इथं आत्मानुसंधान आहे. इथं आपणच आपल्याला आपली ओळख पटवणं आहे. हे स्वस्वरूपासंधान आहे, स्वस्वरूपाचं अनुसंधान आहे. त्यालाच अमृतानुभव म्हणतात. इथं दाखवणारा तोच, पाहणारा तोच आणि पाहण्याची वस्तू सुद्धा तोच. हे मोठं गंमत आहे. आणि म्हणून द्रष्टेयासी द्रष्टा चोखटा दाऊनी. चोख ज्याच्यामध्ये काही भेसळ नाही, निर्भेळ आहे, निखळ आहे, ते चोखट. हा खास आपला देश मराठी शब्द आहे, चोखा मेळा, चोखट. तर मग ही 3 पद आत्म्याला आत्माच दाखवून आत्मानुभवाला आत्मानुभवाचीच प्रतीती घडवून म्हणजे द्रष्टेयासी द्रष्टा चोखट दाऊनी मग काय करतात बघा. द्रष्ट्याला द्रष्ट्याचं दर्शन घडवलं, हे काम संपलं की नाही. आणि मग काम संपल्यावर ते काय करतात. ही मोठी परमार्थातली गंमत आहे की आपलं काम संपलं की मग त्या ठिकाणी रेंगाळायची गरज नाही. अगदी आयुष्याच्या बाबतीत सुद्धा हेच खरं आहे. परमेश्वरानं नियुक्त केलेलं काम आपल्या हातून संपलं की मग जगाच्या रंगभूमीवर उगीच रेंगाळायची गरज नाही. म्हणून मग एकदा द्रष्टेयासी द्रष्टा दाऊनी मग काय करतात. कोण. ती 3 पद. कोणती. सच्चित आनंद. छान सांगितलं बघा. तिन्ही पदे निघती वाटा मौनाची. ती 3 पद मौनाच्या वाटेनं निघतात. जसं नाटकाच्या रंगभूमीवरचं आपलं काम संपलं की एक्झिट घ्यायची असते, एंट्री नव्हे, एक्झिट घ्यायची असते. तसं मौनाची या वाटा निघती. आता छान शब्द संहिता आहे, मौनाची वाट.
खर तर आपल्यासारख्या माणसांना बडबडण्याची किंवा बोलण्याची वाट माहिती आहे. गप्प बसण्याची वाट असते का? असते. गप्प बसणं सुद्धा काही वेळा अत्यावश्यक असतं. समजून घेण्यासाठी सगळी आपली इंद्रिय केंद्रित करून त्या म्हणणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं ऐकण्यासाठी मौनाची या वाटा. पण हे जे मौन आहे ना, हे व्यावहारिक नाही आहे. तर हे मौन पाळल्यानं तुम्हाला मंत्र कळणार आहे. मौन पाळण्यानं तुम्हाला मौनाची मंत्राक्षर कळणार आहे. कारण परमार्थाच्या प्रांतामध्ये हटातटाने बडबडण्याची गरज नाहीच. घटपटादी चर्चा करण्याची गरज नाहीच. मागं आपण एक वचन म्हटलं होतं, मुकी या साखर साखा या दिधली, बोलता हे बोली बोलवेना. मुक्या माणसाला, मौनी माणसाला, त्याला बोलता येत नाही, त्याला साखर खायला दिली तर त्याला साखर गोड लागत नाही का? लागते, पण त्याला सांगता येत नाही. आत्मानंद, स्वस्वरूपानुसंधान, आत्मानुभूती, अमृतानुभव असाच आहे. तो कळतो, तो समजतो, तो उमगतो, तो पक्का लक्षामध्ये येतो. पण कुणी सांग म्हटलं, सांगता येत नाही, कारण ते परजन संवेद्य नाहीये, ते स्वसंवेद्य आहे. म्हणून इथलं मौन हे मंत्र होणार आहे. इथलं संवेद्य हे संवित्ती, हा खास लाडका शब्द ज्ञानदेवांचा, स्वसंवित्ती. चांगदेव 65 आहे, इथंही आहे. शुद्ध ज्ञान, निर्भेळ ज्ञान, आत्मानुभूती. तर ते कळण्यासाठी मंत्राक्षर उपयोगी पडतात. म्हणजे द्रष्ट्याला द्रष्टा दाखवून, म्हणजे आत्मानुसंधान त्याला प्राप्त करून देऊन मग ही मौनाचा मार्ग अनुसरतात. एकदा अनुभूती सुरू झाली, एकदा स्वाद घेणं एकदा सुरू झालं, एकदा रुची घेणं सुरू झालं, किंवा बोलायला कशाला पाहिजे? आपण साधं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला श्रीखंड आवडत असेल, आम्रखंड आवडत असेल, आणि आपण ते खात असू, आवडीनं खात असू, खाण्याचा आस्वाद घेत असू, तर त्या वेळेला जे आस्वाद घेताना, रुची अनुभवताना आपण त्या श्रीखंडाचा रंग कसा, आणलं कुठून, किती पैसे पडले, ते बोलू का? बोलण्याची गरज आहे का? बोलणं आवडेल का? नाही. एकदा रुची चालली आहे, आस्वाद चाललाय, आपण ते अनुभवतोय. हा शब्द बघा, अनुभवतोय. त्या अनुभूतीच्या वेळेला, ते समजून उमजून घेण्याच्या वेळेला शब्दांची, कारण मागं आपण बघितलंय, चारी वाणी त्या बाजूला पडतात. म्हणून अनुभूती 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 म्हणजे अमृतानुभव. अनुसंधान झालं. आता मी तुम्हाला आजच्या तासाच्या प्रारंभी, म्हणजे आधी आपलं ज्ञानमयी भक्तिबोध तृतीय आहे व्हॉट्सअपवर एक ओवी दिली आहे. ती ओवी आपण पक्की लक्षात घ्यायला पाहिजे, कारण ती ओवी म्हणजे आपण जे अमृतानुभव शिकलो आणि अमृतानुभव पुढे शिकणार आहे, परिचय आणि उपदेश त्याचं सार आहे. आणि त्या ओवीतले सगळे शब्द हे ज्ञानदेवांच्या अमृतानुभवातलेच आहेत. ते शब्द वेचून फक्त एकत्र आणलेत, म्हणून ती ओवी महत्वाची. त्यागुनी, तुमच्या सगळ्यांच्या पाशी आहे व्हॉट्सअपवर, बघा. त्यागुनी अज्ञान अंधत्वा. अज्ञान हे आंधळेपण आहे, त्याचा त्यागच केला पाहिजे. त्यागुनी अज्ञान अंधत्वा. अज्ञान हे आंधळेपण, माया त्याला म्हणतात, आभास त्याला म्हणतात, जड त्याला म्हणतात, चैतन्यहीन ज्याला म्हणतात, ते टाकायचंय. आणि म्हणून त्यागुनी टाका. त्यागुनी अज्ञान अंधत्वा. पुढचं क्रियापद आहे बघा, टाळूनी. त्याचा त्याग तर करायचाच, पण त्याचा त्याग करणं आवडत नाही आपल्याला, कारण ते ज्ञान आहे. तसा मोह पडतो. लोकांनी आपल्याला ज्ञानवंत म्हणावं, बुद्धिमंत म्हणावं, विचारवंत म्हणावं, असा आपल्याला एक मोह असतो, पण ते टाळायचंय. जसं आजारी पडल्यानंतर पथ्यच आवश्यक आहे, जे कुपथ्य आहे ते टाळायचंय. म्हणून त्यागुनी तर आहेच, पण त्यापेक्षा टाळूनी, कारण जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. म्हणून टाळूनी
सज्ञान बंधत्वा. मग हा शब्द अज्ञान होता, आता सज्ञान आहे. सज्ञान शब्दाचा आणखी पण आपला अर्थ माहितीये, अमका तमका सज्ञान झाला, 18 वर्ष झाली. तसं परमार्थाच्या प्रांतासह 1-2 ग्रंथ वाचले की माणसाला वाटतं ज्ञान मिळालं, सज्ञान. पण हे जे सज्ञान असतं ते सुद्धा तुम्हाला अनुभूतीच्या दृष्टीनं बंधन घालणारं असतं. म्हणजे कसं सांगू, आपण अमुक एक वस्तू मागितली तर ती न देता त्याच्या ऐवजी दुसरीच द्यायची आणि ती तीच आहे म्हणून सांगायचं. ज्ञान, आत्मज्ञान हे आत्मानुभूतीच्या बाबतीत हा फसवेपणा करत. आपल्याला ब्रह्मसत्य ब्रह्मतत्व कळलं असं वाटतं आणि ब्रह्मतत्व आपल्यापासून मूळचं निघूनच जातं. म्हणून टाळूनी सज्ञान बंधत्व. तो मोठा पाश आहे, बेडी आहे. कधी कधी ती सोनेरी वाटते पण ती बेडी आहे. म्हणून त्यागुनी अज्ञान अंधत्वा, टाळूनी सज्ञान बंधत्वा, अनुभवे ज्ञप्ती रुचित्वा. आता ज्ञप्ती शब्द फार महत्वाचा आहे. जिथं ज्ञानाची त्रिपुटी संपते, ज्ञानाची त्रिपुटी संपते आणि जी उरते तिला ज्ञप्ती म्हणतात. साध्या भाषेत ज्ञानाचा अनुभव, अनुभव महत्वाचा, स्वसंवेद्य, ती ज्ञप्ती. आणि तिथं हा रुची शब्द ज्ञानदेवांचा स्वतःचाच आहे. काहीतरी ओवी सांगतो तुम्हाला, 10व्या प्रकरणातली 13वी ओवी आहे. रुची, स्वाद, आस्वाद, अनुभूती. अंधत्व नको, बंधत्व नको, रुचित्व हवं. पण कशाचं रुचित्व? ज्ञप्ती. शब्द थोडा उच्चारायला कठीण आहे पण महत्वाचा आहे, ज्ञप्ती. तर ती जी अनुभूती आहे, ज्ञप्ती आहे, त्याची रुची वाटू दे, तो हा अमृतानुभव. अमृतानुभव म्हणजे दुसरं काही नाही. त्यागुनी अज्ञान अंधत्वा, टाळूनी सज्ञान बंधत्वा, अनुभवे ज्ञप्ती रुचित्वा, तो हा अमृतानुभव. आपण ही ओवी समजून घेतली. त्याचं कारण मगाची ओवी. तैसा सच्चिदानंद चोखटा, दाऊनी द्रष्टे यासी द्रष्टा, मग तिन्ही पदे निघती वाटा, मौनाची या. काम संपलं ना, मग कशाला थांबायला पाहिजे? मौनाच्या वाटेनं ती निघून जातात. पण निघून जाताना मौनाची मंत्राक्षर म्हणून निघून जातात, आत्मानुभूती दावून निघून जातात. हे महत्वाचं. आता आजच्या तासातल्या ओव्यांच्याकडे जाऊया, ज्या क्रमानं ओव्यांच्याकडे जाऊया. त्या कमी महत्वाच्या ओव्या आहेत त्या गद्य रूपानं, आणि जी महत्वाची ओवी आहे, मी तुम्हाला आकडे दिलेत व्हॉट्सअपवर, पुस्तक असेल तर पुस्तक उघडा. जी महत्वाची ओवी आहे ती पद्यपण आणि गद्यपण अशा मार्गाने आपण जाऊया. आता मधल्या काही ओव्या म्हणजे आकडा सांगायचा तर पुढची ओवी महत्वाची येणार आहे. ओवी क्रमांक 32, 33 आणि 34. आणि आता आपण आहोत ते ओवी क्रमांक 25 पाशी. म्हणजे 25 ते 32 पर्यंतच्या ओव्या गद्यात समजून घ्यायच्या, कारण त्या कमी महत्वाच्या आहेत. मी सांगत जातो, समजावून सांगत जातो. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक उघडून ठेवा, अन्यथा एकाग्रतेनं ऐका, सगळं कळेल. आता पुढे असं म्हटलंय, जे बोलिले ते नव्हे, होय ते तव बोलवे, सावलीवरी न मवावे, मविते जैसी. मोठं छान सांगितलंय. अहो, जे आम्ही बोललो ना ते नाहीच बरं का, आणि जे सांगितलं नाही ना ते आहे बरं का. काय पुन्हा गंमत आहे बघा. जे बोलिले ते नव्हे, आत्मज्ञानाची बडबड केली नव्हे, आणि जे बोलिले नाही, आत्मानुभूती ते आहे. कुणाप्रमाणे? ज्ञानदेवांना दृष्टांत देशावर हवतच नाही. ते म्हणतात ज्ञान प्रमाण. ते कुणाप्रमाणे? तर समजा आपण आपली सावली मोजायचा प्रयत्न केला. आता दृष्टांत 2-3 ओवे आहे. आपण आपली सावली मोजायचा प्रयत्न केला तर तो जसा फसतो तसं शब्द ज्ञान हे आत्मानुभूतीला पकडायचा प्रयत्न करताना फसतं. आता सावली मोजणं म्हणजे काय? समजा मी उन्हामध्ये उभा राहिलो तर माझी सावली काहीतरी पडली. मी एक फुटपट्टी हातामध्ये घेतली आणि माझी सावली मी मोजायला लागलो. आता गंमत बघा,
मी उभा असताना माझी सावली, वाकल्यानंतर माझी सावली, जमिनीवर सावली फूटपट्टीनं मोजताना माझी सावली, इकडं तिकडं होताना माझी सावली, ती बदलणार आहे की नाही? आणि मग बदलणारी सावली मी मोजायला गेलो तर उभा असताना माझी जी सावली असेल ती कशी मोजता येणार? म्हणून माणसाला स्वतःची सावली, हे महत्वाचं आहे. माणसाला स्वतःची सावली मोजता येत नाही. म्हणून जे बोलिले ते नव्हे, होय ते न बोलवे, सावलीवरी न मववे, मविती जैसे. मविते म्हणजे मोजणे, माप. तर माप घेणार सावलीचं रूप होणार नाही, जमणार नाही. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय, आणि हे कुणाच्या लक्षात आलं? आपली सावली आपल्याला मोजता येत नाही, हे कुणाच्या लक्षात आलं? माझ्या. पण ज्ञानदेव आहेत, तर ते म्हणतात जसं माझ्या लक्षात असं तसं सावलीच्या पण लक्षात आलं. काय सावलीच्या लक्षात आलं? सावलीच्या लक्षात आलं की सावलीला सावली मोजू शकत नाही, कारण सावली बदलते. हे तिच्या लक्षात आलं आणि म्हणे ती लाजली. शब्द असायत बघा. मग आपुलीकडे मविता जैसे पडे, ते लाजही लाजो आखडे, मविती जैसी. लाजही लाजो आखडे, लाजच मुळी लाजेन आखडली. सावलीच मुळी स्वतःच मोजमाप करताना लाजली. समजून घ्या. आत्मानुभूती प्राप्त होऊ लागली का करता येत नाही म्हटलं तर जे आत्मज्ञान म्हणजे शब्दज्ञान असतं ना, ते लाजतं. किती लाजतं बरं? तर जगातल्या सगळ्या ज्ञान संग्रहाचा ठेवा म्हणजे वेदवाङ्मय. पण ते वेदवाङ्मयही लाजलं आणि म्हणायला लागलं नेती नेती. अहो, परब्रह्म काय आहे सांगता येत नाही आम्हाला, काय नाही हे सांगता येतं. जड नाही, चैतन्य आहे सांगता येतं, पण चैतन्य म्हणजे काय हे सांगता. हे लाजणंच नाही का? मग वेद लाजतात, तिथं सावली लाजली तर काय? सावली सुद्धा लाजली. आणि असा दृष्टांत मग सिद्धांत सांगतात, तैसे सत्ताचे स्वभावे असत्ता तव नव्हे, मा सत्ता तेही संभवे, सत्तेशी काही. सत्ता म्हणजे अस्तित्व आणि असत्ता म्हणजे नास्तित्व. आता बघा, जगामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे एवढंच खरं आहे. भगवंताचं अस्तित्व नाही अशी स्थितीच नाही. म्हणजे असत्ता असत्ता हिला जागाच नाही. जागा असली तर शशशृंग, सशाचं शिंग, आकाश पुष्प, आकाशातलं फूल किंवा ढगांचे आकार, एवढं जसं खोटं आहे, मृगजळ आहे, तसं आहे. पण याला सत्ता म्हटलं, अस्तित्व म्हटलं की मग अस्तित्वाचा विचार करताना, सत्तेचा विचार करताना असत्तेला जागाच नाही. असत्ता, न अस्तित्व, न नाही, अस्तित्वाला जागाच नाही. हे सत्तेच्या लक्षात आलं सावलीसारखं. आणि मग सत्ता सुद्धा लाजली. विषय काय चाललाय? सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चित पद लाजणारच आहेत. मग सत्तेच्या लक्षात आलं की सत्ता असं आपण स्वतःला म्हणणं म्हणजे दुसरी कोणती तरी असत्ता नाही असं म्हणणं. पण असत्ता नाही असं म्हणणं तर असत्ता अस्तित्वातच नाही ना. काय नाही म्हणण्याला अर्थ आहे? नुसतं बोलता तुम्ही. म्हणून म्हणते बघा, स्वभाव काय आहे? छान शब्द आहे. स्वभाव. भाव म्हणजे अस्तित्व, भूभव होणे. स्वभाव हा स्वभाव आहे. मग तिथं अभाव येणार कुठून? म्हणून सत्ताचे स्वभावे असत्ता तव नव्हे, मा म्हणजे मग, सत्ता तेही संभवे काही. तिथं असत्ता संभवणार कशी? सत्तेप्रमाणे सत झालं. आता चित बद्दल चाललंय, सच्चित आनंद. कशाचं विवरण करायचंय? सत झालं, सत्ता असत्ता, लगेच पुढे आलं चित. मग चितच्या लक्षात सुद्धा आलं बघा, चितच्या लक्षात सुद्धा आलं की अरे, मी अचित्वाचा नाश केला म्हणून मी चित आहे.
चिदच्या लक्षात काय आलं, मी अचित्वाचा नाश केला म्हणून मी चिद आहे. पण थोड्या वेळाने लक्षामध्ये आलं की चिद म्हणायला लागलं व अचिद मुळात नाहीच मुळी. मग कशाचा मी नाश केला? बागुलबुवाचा नाश केला. हे लहान मुलाच्या दृष्टीने खरं आहे, मोठ्या माणसांच्या दृष्टीने बागुलबुवा नव्हताच मुळी. मग बागुलबुवाचा शिरच्छेद केला, वांझेच्या मुलाची विवाह पत्रिका वाटली. त्याला काय अर्थ आहे का? आणि म्हणून चिदला कळतं की अचिद नाहीच मुळी, सतला कळतं की असत नाहीच मुळी, आणि लगेच पुढे म्हटलं आनंदाला कळतं की दुःख नाहीच मुळी. सत, चित, आनंद. सत्ता, असत्ता, चिद, अचिद, आणि आनंद, दुःख. आता आनंदाचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात बघा, त्याच्या आधी आणखी एक दृष्टांत आहे. तो असा, निज प्रबोधाचे ठाई नसे तैसे जागणेही. आवाज येत नाहीये, आपला आवाज येत नाहीये सर. 1-2 मिनिटं आवाज येत नाहीये. अनम्यूट करताय का? बघा आता. हा, आला. तांत्रिक दृष्ट्या माझ्यावर आलं होतं ते. ठीक आहे. बघा आता मुद्दा असा की मला जाग आली याचा अर्थ काय होतो? मला झोप लागली ती संपली असा अर्थ होतो. पण मला सांगा, ज्या ठिकाणी टळटळीत दुपारच आहे, मी कायमचा जागाच आहे, का मी म्हणू शकतो का मला जाग आली म्हणून? मी जागृत असताना मला जाग आली शब्द बोलणं वेडेपणाचं आहे. तर सच्चित आनंद हे शब्द उच्चारणं नीट ऐका, वेडेपणाचं आहे. कारण सत आणि असत, चित आणि अचित, आनंद आणि दुःख यातल्या दुसऱ्या पदांना अस्तित्वच नाहीये. म्हणून ते म्हणतात निज प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही. जिथं प्रबोधन आहे, जागणंच आहे मुळे, तिथं जागणं या शब्दाचं कौतुक काय? निद्रा असेल तर जागणे या शब्दाला कौतुक आहे ना. जिथं जागणं हे जागणंच आहे, निद्रेला अस्तित्वच नाही, त्याचं काय सांगायचं? तो जागा आहे म्हणून दृष्टांत झाला. आणि सिद्धांत असं येतो, तैसे चित पदत्व नाही चिन्मात्रे चया. आपण चिन्मात्र म्हणतो, चिन्मात्र एकमेव चिद आहे. हे कशाला सांगायला पाहिजे? या ठिकाणी चिदच आहे तसं. आता सत झालं, चिद झालं, आणि महत्वाची ओवी क्रमांक येते पहा. आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 30वी 29वी ओवी महत्वाची येते. तैसेची या सुखपणे नाही दुःख कीर होणे, मा सुख मी हे गणे सुखाशी काही. ही ओवी महत्वाची म्हणून तुम्हाला खूण करून दिलेली नाहीये, पण याच्यातलं जे गणने क्रियापद आहे तेच पुढे एका ओवीमध्ये 3 वेळा आलंय. म्हणजे गणना, मोजणं, शब्दांनी मोजणं, हे ज्ञानदेवांना किती महत्वाचं वाटतं बघा. या ओवीमध्ये गणना एकदाच येतं, आणि सुखाचं वर्णन करताना येत. पुन्हा अडचण आहे, सुखाचं वर्णन करताना येता असं म्हटलं, पण सुखाचं वर्णन करता येत नाही, सुखाची अनुभूती घ्यायची असते. म्हणून या ओवीत म्हटले बघा, तैसेची ही या सुखपणे नाही दुःख कीर होणे. अहो, हे जे आत्मसुख आहे ना, नुसतं सुख नाही, ऐहिक सुख नाही, अल्प सुख नाही, क्षणिक सुख नाही, सर्व सुख. वारकरी पंथाला हवं ते. हे जे सर्व सुख आहे ना, हा जो अमृतानुभव आहे ना, त्याला दुःख कीर होय. कीर म्हणजे खरोखर. त्या सुखाच्या बाबतीत, सुखाच्या ठिकाणी सुख नाही अशा दुःखाला काही जागा आहे का? हो बघा,
तैसेची या सुखपणे नाही दुःख कीर होणे. कीर म्हणजे खरोखर. सुखाची भाषा सुरू केली तर दुःख म्हणावं लागतं, पण दुःखाला जागाच नाही. म्हणजे मग सुख मी हे गणना करतो. म्हणजे सुख म्हणू लागलं, सुख गणना करू लागलं की मी सुख आहे. सुख गणना करू लागलं की मी सुख आहे. सुखाशी काय अर्थ? सुख अशी गणना म्हणजे मोजमाप करू शकेल का की मी सुख आहे? पुन्हा मगाचे दृष्टांत आठवा. मी जागा झालो याचा अर्थ काय? दुसऱ्या बाजूला निद्रा असायला पाहिजे. ज्यात निद्राच नाही तिथं जागा झालो या म्हणण्याला अर्थ काय? त्याप्रमाणे जिथं असत्ता नाही त्या ठिकाणी सत्ता आहे या म्हणण्याला अर्थ काय? सावली मोजणं शक्य आहे का? शक्य नाही. तसं सुखाला मी सुख आहे असं म्हणणं, माझ्या सुखत्वाचा मी डांगोरा पिटणं शक्य नाही. कारण इथं दुःख कीर होय, इथं दुःखाला जागाच नाही. सुख मी गणी, मग सुख स्वतःची सुखी म्हणून गणना कशी करणार? मग सुख मी सुखी म्हणून सुखाची गणना कशी करणार? सुखाशी काही अशी गणना सुखाला करता येईल का? म्हणजे बघा, मी आत्यंतिक सुख आहे, मी अद्वितीय सुख आहे, मी एकमेव सुख आहे, मी असंख्यात सुख आहे असं सुख म्हणालं तरी सगळं बोलणं खरं आहे का? खरं म्हणजे शब्दशः खरं आहे का? मी एकमेव म्हटलं तर दुजा कोणता संभवतो की नाही? एकमेव याचा अर्थ काय? एकच. पण गंमत बघा, तुम्ही एक म्हणायला लागलात ना की न बोलता तुम्ही 2, 3, 4 किंवा 0 याचा उल्लेख करता. एकदा मोजणं सुरू झालं की अपरिमेय, शब्दातीत, अनिर्वचनीय आणि या अर्थानं असंख्यात आत्मानुभव मोजायचा कसा? म्हणून सुखाला मी सुख आहे असं डांगोरा पिटून सांगता येणार नाही. कारण सुख सुखाची भाषा करायला लागलं की ती कळण्यासाठी दुःखाला अस्तित्व मानावं लागेल. काय म्हणतोय बघा, सुख जर म्हणायला लागलं मी सुखी आहे म्हणून, तर सुखी आहे याचा अर्थ अदुःखी आहे. सुखी आहे याचा अर्थ अदुःखी आहे. आणि अदुःखी म्हणताना तुम्ही दुःख हे कल्पिलत आणि दुःख हे कल्पून मग दुःख नाही म्हणून सुख अशी भाषा सुरू केली. पण मुळात त्याला अर्थच नाही. कारण सुखाच्या पलीकडं, आत्मानुभवाच्या पलीकडं, अमृतानुभवाच्या पलीकडं या जगात काही नाहीच मुळी, हे सत्य आहे. म्हणून ते सुख मागणी, ते सुख स्वतःची मोजदाद कशी काय करणार बरं? आणि आता मी ज्याला महत्वाच्या 3 ओव्या म्हटलं, तुम्हाला क्रमांक लिहून दिले, त्या क्रमाने बघा. म्हटलं छान ओव्या आहेत. म्हणून सदत्व गेले, चिदत्व मावळले, सुखासुख झाले काहीच ना. अहो, काही अस्तित्वातच राहिलं नाही. काय बरं? चिद आणि अचिद्व अचिद, चिद आणि अचिद गेले. चिदही नाही आणि अचिदही नाही. अचिद नाही आणि चिद नाहीचा अर्थ काय? चिद आणि अचिद ही भाषा नाही. चिद आणि अचिद ही भाषा नाही. म्हणून सदत्व गेले, चिदत्व मावळले. सतही गेलं, असतही गेलं. चिदही गेलं, अचिदही गेलं. म्हणजे भाषा गेली. कारण मग सांगितलं, सुख म्हणायला लागला तर दुःखाची कल्पना होते. म्हणून सुख कसं म्हणणार मी सुखया म्हणून? मगाचं वाक्य पुन्हा, मुकिया साखर चाखा या दिदली, बोलत आहे बोली बोलवेना. आणि म्हणून सद आणि असत गेलं, चिद आणि अचित गेलं. पुढे शब्द आहे सुख आणि असुख गेलं. विशेष आहे, तुम्हाला मला व्यवहाराच्या पातळीवर सांगता येतच नाही. कारण आपण अभावात्मक सुख मानतो. दुःख जे अभावात्मक दुःख असेल, दुःख नसेल आपण सुख म्हणतो. भौतिक, ऐहिक, तुमच्या माझ्या व्यवहारातल्या सुखाच्या कल्पनात काय बघा, निर्हेतुक
निर्निमित्त निष्कारण आपण सुखी असत नाही. काही ते असावं लागतं म्हणजे व्यवहारातलं मिळावं लागतं की आम्ही सुखी होतो. याला आत्मसुख म्हणत नाही. हा अमृतानुभव नव्हे. म्हणून सुख आणि असुख, चिद आणि अचिद, सत आणि असत गेलं पळून गेलं. 12 वाटे रानोमाळ झालं. ओवी क्रमांक 32. ओवी क्रमांक 33 बघा, आता महत्वाची आहे. सुख आणि असुख, चिद आणि अचिद, सत आणि असत, याला काय म्हणतात? याला द्वंद्व म्हणतात. आणि मी सांगणार आहे, जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत दुःख आहे. तुम्ही निर्द्वंद्व झालात की सुख आणि सुखच आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचाच आनंद, आनंदाच्या डोही आनंदाचं अंग. म्हणून सांगितलंय, आता द्वंद्वाचे कवचक, सुख आणि असुख, चिद आणि अचिद, हे द्वंद्व, त्याच्यावर बोलतो थोडं सविस्तर. पण कवचक, कवचक म्हणजे आजचा शब्द कवच, रामरक्षा. आणि कवचाचा अर्थ अंगावर धारण करायचं चिलखत. तर द्वंद्वाचं चिलखत गेलं, फेडवणी गुणाचे कंचुक. आता गुण हे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, गीतेनं सांगितलंय. त्याचं कंचुक म्हणजे पोशाख. कोण घालतो? तुम्ही मी घालतो. आपण कंचुक म्हणजे पोशाख, अंगरखा, अंगरखा, अंगरक्षा करणारा अंगरखा, तशाच असतो आपला त्रिगुणाचा. आणि तो अंगरखा फाटू नये, अंगरखा झिजू नये, अंगरख्यावर कोणी हल्ला करू नये म्हणून आपले कवच घालतो. तसं रणांगणामध्ये जाताना आत अंगरखा चढवला आणि अंगरखावर काय घातलं? चिलखत घातलं. तसं आपण सुद्धा चिलखत घालतो द्वंद्वाचं, अंगरखा घालतो त्रिगुणांचा. आणि मग हे सगळं गेलं, द्वंद्वाचं कवचक गेलं, त्रिगुणांचा अंगरखा गेला, सुख मात्रची एक स्वयेची आथी. आथी म्हणजे आहे, असते. द्वंद्व नाही, द्वंद्वाचं कवच नाही, त्रिगुणांचा अंगरखा नाही. काय आहे? काय आहे? सुख मात्रची एक. इथं सुखाच्या पलीकडे काहीच नाही. म्हणतो ना, विठ्ठलाच्या बाजारामध्ये सुखाच्या पलीकडे नाणं नाही चालत. सुखची आथी, इथं सुख आणि सुखच आहे. एक मिनिट थांबून विचार करूया. इथं सुख आणि सुखच आहे. अशी कोणी ऐतिहासिक व्यक्ती झाली का हो? अशी काही पौराणिक व्यक्ती झाली का हो? असा कोणता आदर्श भारतवर्षाने सांगितला का हो? सांगितलाय. त्याला म्हणतो आपण गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त कसा आहे बघा, निष्पाप, निर्गुण, निराकार, निर्विष म्हणून शब्द वापरतात. अवधूत, अवधूत चिंतन दिगंबर दत्त. अवधूतचा अर्थ काय? अव म्हणजे काढून टाकणे, अव म्हणजे अवगुण, धूत म्हणजे धुतले, षटधू साधू, अवधूत दत्तात्रेय. हा आमचा आदर्श आहे. सुखाची राशी पाहिजे असेल, सुख म्हणजे सुखच पाहिजे असेल तर दत्तात्रेय आदर्श आहे. आणखी पुढे सांगितले, त्या दत्तात्रेयांचा जन्म कुणाच्या पोटी झाला? आईचं नाव अनसूया. अनसूया म्हणजे अन असूया, मत्सर नसला की सुखच आहे. आपण हे लक्षात ठेवावं. आपण आपल्याशी स्पर्धा करावी. काल मी कसा होतो आणि आज मी कसा आहे, दुसऱ्या कुणाशी स्पर्धा करूच नये, की मत्सराला जागाच राहत नाही. अनसूया ही आई आहे. आणि वडील कोण आहेत दत्तात्रेयांचे? अत्री, आत्रेय नंदन अवधूत दत्त. अत्री, अ म्हणजे नाही, त्री म्हणजे त्रिगुण. सत्व सुद्धा नाही, रजो तमो तर नाही, तर पण सत्व सुद्धा नाही. अशा अत्री आणि अनसूयेच्या पोटी अवधूत जन्मतो, त्याला अमृतानुभव म्हणतात. सुखची आथी, तिथं सुखाच्या पलीकडं दुसरं काही नाहीच. मुद्दा लक्षात आला. आदर्श कोण असावं? अमृतानुभवाचा आदर्श कोण? गुरुदेव दत्त. सगळ्या गुरूंचा गुरु आहे तो. आता मागे जाऊया. द्वंद्वाचं कवचक फेडायचं म्हणजे काय? मागे मी बोललो होतो, संदर्भ आलाय म्हणून पुन्हा सांगतो.
द्वंद्वाचं कवच फेडायचं म्हणजे काय? तर मूळ मुद्दा लक्षात घ्या. द्वंद्व आलं की दुःख आलं, आप आणि पर आलं की दुःख आलं. अशी द्वंद्व 8 सांगितली जातात. त्याच्यामध्ये 4 द्वंद्व भौतिक आहेत आणि 4 द्वंद्व मानसिक आहेत. आणि तुम्हाला मला सगळ्यांना आहेत ना, आपण नाही टाळू शकत. कोणती भौतिक द्वंद्व आहेत बरं? आपल्याला थंडी वाजते, आपल्याला उकाडा जाणवतो, त्याला शीत आणि उष्ण म्हणतात, भौतिक द्वंद्व. आपल्याला सोनं कळतं, माती कळते, वैभव कळतं, दारिद्र्य कळतं, भौतिक द्वंद्व आहे. आपले मित्र असतात, नाहीतर शत्रू असतात. अजात शत्रू फार थोडे. तर शत्रू आणि मित्र द्वंद्व आहे, भौतिक. आपल्याला भलं कळतं आणि बुरं कळतं. मला कोणी भलं म्हटलं मला कळतं, मला कोणी बुरं म्हटलं मला कळतं. ही गोष्ट बरी आहे, ही गोष्ट भली आहे, ही चांगली आहे, भूत दया कळते आपल्याला. ही सारी भौतिक द्वंद्व आहे. आणि मानसिक कुठली आहेत बरं? स्तुती आणि निंदा, मान आणि अपमान, प्रिय आणि अप्रिय. आणि या 7 द्वंद्वांचा म्हणजे भौतिक 4 आणि मानसिक 3, या 7 द्वंद्वांचा परिणाम म्हणून 8वं द्वंद्व आहे, त्याला म्हणतात सुख आणि दुःख. आणि आपल्याला अमृतानुभव काय सांगतो? आता द्वंद्वाचे कवचक फेडिले. सुख आणि दुःख हे परिणाम स्वरूप द्वंद्व, त्याच्या आधीची 7 द्वंद्व ही आपल्याला फेडायची आहे, ते कवच टाकायचंय, ते चिलखत सोडायचंय. आता या सगळ्या द्वंद्वाला म्हणजे एकूण 8 झाली, काय म्हणतात? आप पर. आणि म्हणजेच काय म्हणतात? आता आपण गेल्या टर्मला या टर्मला शिकलोय, आठवून बघा. म्हणजेच विश्वात्मक देव आणि विश्वोत्तीर्ण देव हे द्वंद्व सुद्धा नाही. चिद्विलासवाद विश्व ब्रह्मची केले. म्हणून निर्द्वंद्व अवस्था याचा अर्थ नीट समजून घ्या. निर्द्वंद्व अवस्था याचा अर्थ गुरुदेव दत्ताप्रमाणे आप पर नाही. गुरुदेव दत्त आपण समजून घेतला. गुरुदेव दत्ताप्रमाणे आप पर नाही हे भौतिक झालं. आप पर नाही सगळं माझंच आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत. पण हे जे भौतिक मी करतो त्यानं काय मानसिक मला निर्द्वंद्व मिळतं. भौतिक निर्द्वंद्वातून मला मानसिक निर्द्वंद्व काय मिळतं? विश्वात्मक देव हाच विश्वोत्तीर्ण देव आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हेही मला कळतं. आणि विश्वोत्तीर्ण देव जरी असला, निर्गुण निराकार असला, तर त्याच्या ठाई सगुण साकार आहे हेही मला कळतं. की भांडण होत नाही. बघा, भारतामध्ये एवढी मोठी मूर्तीपूजा असून सुद्धा, भारतामध्ये एवढी मोठी मूर्तीपूजा असून सुद्धा आपल्याकडं निर्गुणाचं कौतुक कसं, त्या मूर्तीच्या पलीकडच्या परब्रह्माचं कौतुक कसं, हे जगाला पडलेलं कोड आहे, जगाला पडलेलं. आणि तोच आपला वारसा आहे. कारण सगुण निर्गुणात्मक देवाधिदेव श्री विठ्ठल. आमच्याकडे भांडण संभवतच नाही. म्हणजे आप पर या भौतिक द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन निर्द्वंद्व होऊन विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण हे द्वंद्व सुद्धा जिथं जाणवत नाही तो अमृतानुभव. म्हणून ओवी आहे बघा. आता द्वंद्वाचे कवचक फेडवणी गुणाचे कंचुक. अंगरखाई नाही, वरचा चिलखतही नाही. सुख मात्रची एक एकमेव, सुख मात्रची एक स्वये आथी. स्वये आथी ही स्वयंभू मूर्ती आहे, हे स्वसंवेद्य आहे. आथी, आथी शब्द संस्कृत मधल्या अस्ति पासून आलाय. अस्ति म्हणजे काय? आथी. स्वयेची आथी. अहो तो स्वयंभू आहे, त्याला कोणी घडवत नाही. आणि कोणी घडवत नाही म्हणून कोणी बिघडवत पण नाही. कोण त्याला बिघडवणार? स्वसंवेद्य आहे, दुसऱ्यावर अवलंबूनच नाही, स्वयंभू आहे, स्वयंप्रकाश आहे, कोण अडवणार? आणि म्हणून सुखची आथी, इथं सुखाचंच नाणं आहे, सुखाचाच बाजार हाट आहे.
सुखाचाच व्यापारी आहे, सुखाचंच गिराईक आहे, काही नाही दुसरं, सुखाचाच विनिमय आहे, म्हणून सुखाची आधी. आता मगाशी मी गणना शब्द वापरला, एकदा आलाय म्हटलं. आता महत्वाच्या ओवी क्रमांक 32, 33 आणि 34, चौथ्या ओवीमध्ये म्हटलंय बघा, ज्ञानदेव गणना हे क्रियापद एका ओवीमध्ये 3दा वापरतात. काय शब्द? तरी एकपणे गणिजे, ते गणिजे तैणीशी दुजे, म्हणून हे न गणिजे ऐसे एक. नीट समजून घ्या. ऐसे एकपणे गणिजे, त्याची गणना किंवा मोजमाप एक म्हणून केलं. आता ज्ञानदेव किती खोलातून सांगतात बघा. आपल्याला काय वाटतं? एकमेव, अद्वितीय असे आपण शब्द वापरले की आपण बरोबर वर्णन केलं परब्रह्माचं वाटतं. पण मगाशी मी सांगितलं एकमेव म्हटलं तर एक या शब्दातच अनेकाचा उल्लेख आहे, एक या शब्दातच अनेकाची सूचना आहे. तर एकमेव शब्द 100% बरोबर नाही आहे. एकमेव न म्हणता असंख्यात म्हणायला पाहिजे, संख्याच नाही. कारण एकही संख्या आहे, दोनही संख्या आहे. परमात्मा जो आहे ना तो असंख्य आहे, संख्याच नाही. अशी अवस्था असेल का? नसेल. पण ब्रह्मांडाच्या पलीकडे परब्रह्माची असेल ना, ब्रह्मांडाच्या पलीकडे परब्रह्माची असेल ना, असंख्य. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात एकपणे गणिजे. अहो तुम्ही याला एकमेव म्हणायला लागलात, ते गणिजे तेणेशी दुजे. जेव्हा तुम्ही एक म्हणून गणना करता ना, तेव्हा तुम्ही दुजे म्हणजे दुसऱ्याची गणना करता. आपल्या डोक्यात तरी येतं का बघा? आपल्याला वाटतं एकमेव म्हणजे संपलं, एकमेव, एकम एव. एक म्हटलं मी, आता काय उरलं? पण एक म्हटलं की अनेकाची कल्पना येते. एक म्हटलं की माग शून्य आणि पुढे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आलंच. म्हणून एक गणिजे तो दुजेही गणिजे. तुम्ही एक म्हटलं की दुजे म्हणजे दुसऱ्याची पण तुम्ही गणना करता. म्हणून न गणिजे ऐसे एक. किती छान आहे. म्हणून न गणिजे ऐसे एक. आम्ही त्याला एक म्हणतो पण एकही गणना करत नाही. पुन्हा मी सांगतो, भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे की आम्ही एक म्हणतो पण एकाची आम्ही गणना करत नाही. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा आम्हाला आमची भावंडच वाटतात. कविवीर केशवसूत म्हणाले, जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत. अहो सगळीकडे माझंच घर आहे, सगळीकडे माझीच भावंड आहे. का भारत सहिष्णू आहे आणि बाकीचे देश का असहिष्णू आहेत? आणि आज असहिष्णूच आम्हाला शिकवायचा प्रयत्न करतायत सहिष्णू व्हा म्हणून. मोठी विचित्र परिस्थिती आहे की असहिष्णू शिकवतायत अहो सहिष्णू व्हा. ह्यांच्या घरात अंधार आणि आम्हाला सांगतायत प्रकाशमान व्हा. असहिष्णूंनी सहिष्णूंना शिकवावं अशी विपरीत स्थिती आलेली आहे. भारत सहिष्णूच आहे, त्याच्या रक्तात सहिष्णुता आहे, त्याचा DNA सहिष्णू आहे. सहिष्णू याच पद्धतीने एक आहे की एक म्हटलं की पलीकडे काही नाहीच. म्हणून हे न गणिजे ऐसे एक. मी विधान करतो, गणितातला एक आणि परमार्थातला एक वेगळे आहेत. गणितातला एक 0 आणि 2 याला सापेक्ष आहे आणि परमार्थातला एक निरपेक्ष आहे. पटते का बघा? परमार्थातला एक निरपेक्ष आहे, त्याला कुणाची अपेक्षाच नाही. आणि असं असताना मग त्या अमृतानुभवाचं, त्या एकत्वाचं, त्या एकमेव एकमात्र स्थितीचं वर्णन कसं करायचं? वर्णन करताच येणार नाही. आणि मग वर्णन करता येणार नाही तर ते नाही असं म्हणायचं का? आपण सामान्यपणे जीवनात काय करतो तर आपल्याला असं जाणवतं की जे नाही असं आपण म्हणतो ना, त्याला अस्तित्वच नाही असं पण. किंवा ज्याचं वर्णन करता येत नाही ना, काय म्हणतो बघा, आता पुढे दृष्टांत येणार आहे. ज्याचं वर्णन करता येत नाही ना, जे अवर्णनीय आहे ना, जे अवर्णनीय आहे ना, त्याला अस्तित्वच नाही अशी आमची समजूत आहे. हे पटण्यासाठी उदाहरण सांगू.
नास्तिक माणसं काय करतात? नास्तिक माणसांना भगवंताचं वर्णन करता येत नाही, भगवंत त्यांना दिसत नाही, त्यांच्याविषयी भक्ती नाही. मग ते काय म्हणतात? आम्हाला भगवंताचं वर्णन करता येत नाही म्हणून भगवंत नाहीच, न अस्तिक, अस्तित्व नाहीच. पण नामदेव विचारतायत अस्तित्व नाही असं कधी असतं का? आता आपण महत्वाची ओवी बघितली, ती ओवी क्रमांक 35 त्याच्या पुढची 34 पश्च ओवी मी तुम्हाला दिलेली नाही. एक मिनिट, गडबड झाली जरा. 32, 33, 34 झाली. त्याच्या पुढं 2 ओव्या बघून मग 37 कडे जातो. सूत्र आत्ताच आहे. काय आपण म्हणतो? आपण म्हणतो ज्याचं वर्णन करता येत नाही ते नाहीच. म्हणजे 2 ओव्या अशा आहेत. एक ओवी अशी आहे की जे अंतर्बाह्य सुख निथळत असतं, जे अंतर्बाह्य सुख निथळत असतं त्या ठिकाणी असुखाची कल्पना कशी करणार? त्यानंतरचा दृष्टांत आहे, ज्या ठिकाणी सगळं विषच आहे तिथं अमृताची कल्पना कशी करणार? 2 दृष्टांत आहेत. जिथं सगळं विषच आहे तिथं अमृताची कल्पना कसं करणार? त्या अंतर्बाह्य सुख निथळतय तिथं असुखाची कल्पना कशी करणार? आणि आता म्हटलंय बघा, ओवी क्रमांक 37 पुस्तक असेल तर बघा, ओवी क्रमांक 37 तैसे आपुलेनी सुखपणे जया नाही सुखावणे आणि नाही जेही नेणे, नाही जेही जेणे नेणे जे सुखे. तर समजण्यासाठी साध्या भाषेत सांगतो. वर्णन करता येत नाही म्हणून त्याला अस्तित्व नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय. वर्णन करता येत नाही म्हणून त्याला अस्तित्व नाही समजून घ्यायचंय. पण मगाच्या मुद्द्याचा समारोप करताना ओवी येते, ओवी क्रमांक 37 आणि 38 पासून दृष्टांत सुरू होतात. तर 37व्या ओवीमध्ये छान विचारलंय बघा की सुख, शब्द मोठे कठीण आणि छान आहेत हा, सुख हे कसं सुखावणार? मागच्या सगळ्याच सार आहे बघा. असुखाची कल्पना आल्याशिवाय सुख सुखावणार कसं? कारण ते जे सुख आहे ना, परम सुख अमृतानुभव, त्याला मी सुखी आहे हे कळत नाही. सुख कसे सुखावणार? सुख नाही म्हणजे काय हे सुखाला कळत नाही. थोडं समजायला कठीण आहे, पण विचार करा. सुख कसं सुखावणार? कारण सुख नाही ही या सुखाला कल्पनाच करता येत नाही. मागचा मुद्दा समजेल म्हणून सांगतो. प्रकाशाच्या घरी म्हणजे सूर्याच्या घरी अंधाराची कल्पना करणार कशी? आणि अंधाराची कल्पना केली नाही तर तुम्हाला मला प्रकाश कळणार कसा? कायमच जर आपण प्रकाशात असलो, समजा जन्मलो पण प्रकाशात, वाढलो पण प्रकाशात, राहिलो पण प्रकाशात, क्षणभर कल्पना करा, अंधाराची कल्पना येईल का? पण प्रकाशाला प्रकाशाची कल्पना तरी कशी येणार? सुखाला सुखाची कल्पना तरी कशी येणार? म्हणून सुख कसं सुखावणार असा विलक्षण प्रश्न, सुख कसं सुखावणार असा विलक्षण प्रश्न 37व्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी विचारला. आता मागाचा मुद्दा काय घडतं? नास्तिक म्हणतात भगवंत दिसत नाही, भगवंत जाणवत नाही म्हणतो नाहीच. पण ज्ञानदेव विचारतात, अरे तुला वर्णन करता येत नाही म्हणून त्याला अस्तित्वच नाही असं म्हणता येईल का? आणि मग एका पाठोपाठ एक दृष्टांत देतात, गद्यात सांगतो आणि महत्वाच्या ओवीकडे जाऊया. दृष्टांत शांतपणे ऐका. दृष्टांत आहेत पण किती चपकल आणि छान आहेत. पहिलं ते सांगतात, अहो समजा आरसाच नसला, अहो समजा आरसाच नसला तर आरशाला सन्मुख आणि आरशाला विनमुख असं म्हणता येईल का? आरसा नसला म्हणजे आरशात आपण बघत नसलो, आरशात आपण बघत नसलो तर मी आरशाला सन्मुख आहे की आरशाकडे मी पाठ फिरवली आहे असं म्हणता येईल का? पण मी सन्मुख किंवा विनमुख आहे असं म्हणता येत नाही. म्हणून जर मी म्हणायला लागलो की आरसाच या जगामध्ये नाही, कारण मला वर्णन करता येत नाही सन्मुख विनमुखतेचं, त्यांना आरशात मी बघत नाहीये, पण म्हणून जगात आरसाच नाही म्हणता येईल का? दुसरा दृष्टांत दिलाय. आपण ऊसाचं पेर, ऊस मोठा होणं, पेरात साखर म्हणून ऊस अनुभवतो.
पण एखाद्यानं समजा शेतामध्ये ऊस लावलाच नाही, ऊस खाल्लाच नाही, ऊसाची गोडी कळलीच नाही, आणि तो विधान करायला लागला जगामध्ये ऊस नाहीच, चालेल का? दुसरा दृष्टांत. तिसरा दृष्टांत दिलाय, एखादी वीणा असते, सतार असते, त्याच्यात तारा लावाव्या लागतात, आणि तारा लावल्या की त्याचं संगीत, गीत, ध्वनी, स्वर ऐकू येतो. पण समजा तारा लावल्याच नाहीत, तारा ढिल्या पडल्या, ती सतार का ती वीणा बोलतच नाहीये, वाजतच नाहीये. पण म्हणून तुम्ही असं म्हणू शकाल का न वाजणारी सतार आहे म्हणून? आरसा नाहीच, ऊस नाहीच, असं म्हणू शकाल का? याहूनही सुरेख दृष्टांत फक्त ज्ञानेश्वरानं सुचवा. तो असा आहे, एखादं फूल आहे, त्या फुलाच्या पोटामध्ये आता गंध कोशात गंध मध तयार होतोय, पण अजून तो पुरा झाला नाही. गंध कोशातला गंध काय त्यातला तो मध पुरा झाला नाही, तोपर्यंत भ्रमर येत नाही. मग जोपर्यंत भ्रमर येत नाही तोपर्यंत त्या गंधाला किंवा मधाला, मधमाशी येईपर्यंत, भ्रमर आणि मधमाशी येईपर्यंत त्या गंधाला आणि मधालाच भ्रमर किंवा मधमाशी व्हावं लागतं. म्हणजे भ्रमर आणि मधमाशी नाही म्हणून गंध आणि मध नाही असं म्हणता येईल, सतार नाही म्हणता येईल, ऊसच नाही म्हणता येईल, आरसाच नाही म्हणता येईल. किंवा आणखी छान पटणारं उदाहरण दिलंय, ओवी क्रमांक 43 मध्ये आहे. ओवी क्रमांक 43, स्वयंपाक केला, रसोई शब्द आहे त्या ठिकाणी, रससोई, त्यातनं आज आपला रसोई शब्द आलाय. रससोई, रसोई, स्वयंपाक केलाच नाही तर स्वयंपाकाची गोडी कशी कळणार? जोपर्यंत स्वयंपाक केलाच नाही तोपर्यंत स्वयंपाकाची गोडी कशी कळणार? पण स्वयंपाक केला नाही पण स्वयंपाक करण्याची अवस्थाच नाही, सामुग्रीच नाही, कुणी जगात स्वयंपाक केलाच नाही असं म्हणता येईल का? तुम्ही त्याचा आस्वाद घेतला नाही, तुम्ही भ्रमर झाला नाही, म्हणून त्या ठिकाणी गंधच नाही, त्या ठिकाणी स्वयंपाकच नाही असं म्हणता येईल का? हे जसं म्हणता येणार नाही त्याच पद्धतीनं तुम्हाला भगवंत जो आहे त्या भगवंताचं दर्शन घडत नाही म्हणून भगवंत नाही असं म्हणता येणार नाही. त्याला कोणतंच विशेष आणि सामान्य, कोणतंच विशेष आणि सामान्य असं विशेषण लागत नाही. दृष्टांताचा शेवट करताना काय म्हटलंय? मी तुम्हाला महत्वाच्या ओव्या दिल्या, तर ओव्या क्रमांक 52 आणि 53 दृष्टांत आणखी काही सांगणार आहे, पण मध्ये जरा तत्वज्ञानाचा धागा पकडून घेऊया. तो असा, आरसा नाही, अमुक नाही, तमुक नाही असं म्हणता येईल का? त्या दृष्टांताच्या मालिकेत आणखी दृष्टांत देत ओवी क्रमांक 45, 46, 47 मध्ये तेही गद्यात सांगतो. दृष्टांत मोठे छान आहेत. त्यातली एक तर ओवी महत्वाची म्हणून तुम्हाला मी दिली आहे, ओवी क्रमांक 45. यार थोडं बोलूया. काय म्हटलंय बघा, ओवी महत्वाची आहे. दिह्याची ये दुपारी चंद्र जैसा अंबरी, ते असणे चंद्राची वेरी जाणावी की. त्याला इंग्लिश मध्ये मास्टर स्ट्रोक म्हणतात ना, मास्टर स्ट्रोक तसा लगावलाय. मगाचे सगळे दृष्टांत आठवून पुढचेही दृष्टांत सांगणार आहे. काय बरं? आरसा नाही, ऊस नाही, सतार नाही, स्वयंपाक नाही. हे कदाचित तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला म्हणजे तुम्हाला, मला. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणताय, दिहीची हे दुपारी चंद्र जैसा अंबरी. अगदी पटणार आहे बघा. अहो, जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा, जेव्हा सूर्य आकाशामध्ये असतो तेव्हा त्याच आकाशामध्ये चंद्र नसतो का? विज्ञान सांगतं चंद्र असतो, फक्त तो दिसत नाही. सूर्य मावळला की चंद्र दिसतो. आणि मला संस्कृत साहित्याची आठवण होते, कधी कधी असं घडतं, पूर्वेला चंद्र उगवत असतो आणि पश्चिमेला सूर्य मावळत असतो असं आपण बघतो. त्या कवी कुलगुरू कालिदास म्हणाले, एखाद्या हत्तीच्या गळ्यामध्ये 2 घंटा असाव्यात, तसं सृष्टीनं
2 घंटा धारण केले आहेत चंद्र आणि सूर्य. म्हणजे चंद्र सूर्यांना एकाच अंबरामध्ये अस्तित्व आहे. मगाच्या त्या आरशाला त्या स्वयंपाकाला अस्तित्व आहे. त्या पद्धतीनं म्हटलं दिहाची ये दुपारी, दिह दिवस, दिवसाच्या दुपारी चंद्र जैसा अंबरी, आकाशात चंद्र असतोच कसा असतो ना, ते असणे चंद्राची वेरी जाणावे की. जो कोणी भूगोल तज्ञ आहे, जो कोणी खगोल तज्ञ आहे, जो कोणी शास्त्रज्ञ आहे, किंवा तुम्ही मी आहोत, आपल्याला अभ्यासातून माहिती आहे की सूर्य दिसतोय पण आकाशात चंद्र नाही असं नाही. तसं आत्मसुख, आत्मानुभव हा काय आहे समजावून सांगता येणार नाही, कारण सापेक्षत्वाची गरज आहे. असुख कळलं तर सुख कळतं, आनंद कळला तर आनंद कळतो, पण ते नाहीत म्हणून आनंदच नाही असं नाही. आणखी काही दृष्टांत दिलेत बघा, मोठे भौतिक आणि छान दृष्टांत आहेत. आश्चर्य वाटतं की ज्ञानदेवाने दृष्टांत कसे दिले. ते म्हणतात जोपर्यंत तारुण्य अंगामध्ये येत नाही तोपर्यंत लावण्य जन्मास येत नाही. किती पटणार आहे? जोपर्यंत अंगात तारुण्य फुलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं लावण्य फुलत नाही. पण तारुण्य येईपर्यंत लावण्य नव्हतंच का? तारुण्य आल्यावर लावण्य कळलं, पण तारुण्य न यायच्या पूर्वी बालपणी लावण्य नव्हतंच का? आणखी छान दृष्टांत आहे. मनात विकार जागा झाला तर मदनाची झडप पडते. मनात विकार जागा झाला तर मदनाची झडप पडते, पण मनात विकार जागा झाला नाही तर मदनध्वज नाही. हा शब्द आहे तिथं, मदनध्वज. मदनध्वज नाही असं म्हणता येईल का? आणखी छान दृष्टांत दिलाय. किती ज्ञानदेव सूक्ष्मपणे म्हणतायत बघा, कारण त्यांना पुढे विशेष आणि सामान्य शब्द पाहिजे. ते म्हणतात सगळी जी वाद्य असतात ना ती संगीत निर्माण करतात, पण प्रत्येक विशेष वाद्याचं संगीत वेगळं असतं. तसं जे आपण हार्मोनियम म्हणतो तिचं, बासरी म्हणतो तिचं, आणि तबला म्हणतो तिचं संगीत एक असतं. तबला घेऊया, स्थूल आहे जरा म्हणून. जोपर्यंत तबला तबला म्हणून वाजला नाही तोपर्यंत तबल्याचा ठेका, तबल्याचा नाद, तबल्याची साथ मला कळत नाही. तिथे शब्द आहेत ते, वाद्य विशेषाची सृष्टी न जन्मोनी जई स्थिती. तबला वाजला नाही, वाद्य विशेष. तबला वाजला नाही, वाद्य विशेष नाही, तोपर्यंत तबल्याचा ठेका, तबल्याचा नाद मला कळणार नाही. पण तबला वाजला नाही, नाद कळला नाही, ठेका अनुभवला नाही म्हणून तबलाच नाही असं म्हणता येईल का? थोडक्यात काय, आता महत्वाचं आहे, थोडक्यात काय, जे सगळे दृष्टांत सांगितले ते तुम्ही जाती आणि व्यक्ती या भाषेत बोलता. काय म्हणतोय बघा, जाती आणि व्यक्ती या भाषेत बोलता. जाती म्हणजे गाय, आणि कपिला गाईचा विशेष. वस्त्र आणि पीतांबर, वस्त्र सगळे पण पीत अंबर. म्हणजे तुमची माझी ज्ञानाची पातळी ही विशेष आणि सामान्य, आता आठवण करा, द्वंद्वात्मक आहे. तुमची माझी ज्ञानाची पातळी द्वंद्वात्मक आहे. आपल्याकडे षड दर्शन आहे, त्यात वैशेषिक म्हणून आहेत. आपल्याकडे षड दर्शन आहे, त्यात वैशेषिक म्हणून आहेत. ते सगळ्या जगाची वर्गवारी विशेष आणि सामान्य अशी करतात. ज्ञानदेवांच्या काळाची तत्वधारा होती म्हणून ज्ञानदेव आता सांगतायत की ज्याला अमृतानुभव म्हणतात, ज्याला अमृतानुभव म्हणतात तो विशेषही नाही आणि सामान्यही नाही. विशेष सामान्य द्वंद्वाच्या पलीकडचा निर्द्वंद्व, विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण याच्या पलीकडचा अमृतानुभव आहे. हे जे मी सांगितलं गद्यात तेच तुम्हाला मी 2 महत्वाच्या ओव्या दिल्या आहेत, त्या वाचूया. ओवी क्रमांक, पुस्तक असेल तर बघा, 52 आणि 53. ओवी क्रमांक 52 आणि 53.
ओव्या वाचतो प्रथम आणि मग थोडक्यात सांगतो. एवं विशेष सामान्य दोन्ही नातळे जे चैतन्य ते भोगिती जे अनन्य तेणेच सदा. अहो विशेष आणि सामान्य हे चैतन्याला, आता खास मराठी शब्द आहे नातळे, स्पर्श करीत नाही. पाहिजे लिहून ठेवा. नातळे हा शब्द आज आपण ज्ञानेश्वरीच्या पलीकडे लक्षात घेत नाही. नातळे म्हणजे स्पर्श करणे हा अर्थ आहे. चैतन्य जे आहे, आत्मानुभूती जी आहे, अमृतानुभव आहे, त्याला विशेष आणि सामान्य हे द्वंद्व स्पर्श सुद्धा करत नाही. जसं उदाहरण घेऊया, सूर्याला अंधार स्पर्श करू शकतो. सूर्याच्या घरी अंधाराचं राज्य चालतं. तर विशेष आणि सामान्य नातळे त्याला स्पर्शही करू शकत नाही. मग काय उरतं? ते भोगीती जे अनन्य तेणेश सदा. आता ज्ञानदेव कसा असंख्यात शब्द वापरतात बघा. अनन्य, एकमेव, अनन्य, दुसरा नाही, अद्वितीय, असंख्यात, अद्वितीयपेक्षाही असंख्यात, म्हणून अनन्य तेणेश सदा. आणि आता असं झालं, म्हणजे मी आता जवळ 1 तास 5 मिनिटं बोलतोय. हे असं झालं, किती बोललो मी, पण इतकं बोलून हे उपयोग आहे का हो? म्हणजे अभ्यास, वारकरी वारसा विचारायचा उपयोग आहे, पण व्यक्तिशः मला मी विचारायला लागलो, इतकं मी बोललो, काय उपयोग? काय उपयोग बघा. जर ह्या बोलण्यातून मला आतल्या आत जर अमृतानुभवाबद्दल काहीतरी जाणवलं असलं तर बोलण्याचा उपयोग आहे. ज्ञानदेव ते सांगतायत. इतकं सगळं बोलून मग तुम्हाला मौनाच्या वाटेनं जायला पाहिजे, त्याला अमृतानुभव म्हणतात. किती धागा जुळतो. जिथं सुरुवात केली तासाची तिथं मौनाच्या वाटा सच्चिदानंद पद जाती म्हटलं. आणि आता तीच ओवी क्रमांक 53 आणि शेवटच्या आजच्या तासाची ओवी आहे बघा. आता यावरी जे बोलणे, आता इतकं मी बोलतोय ना, आता यावरी जे बोलणे ते येणेचे शहाणे. त्या बोलण्याला शहाणं म्हणा पाहिजे. तर इतकं बोलणं मी बोललो त्याला शहाणं, सहाणे म्हणजे शहाणे, त्याला शहाणं म्हणा पाहिजे. तर पण खरं म्हणजे जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले. तुला ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य वाटतं, मौनाचेही निपटणे पिऊन गेले. तसं बघा, भांड्यातून दूध प्यालो, भांड्यातून दूध प्यालो, तर दूध पिऊन संपलं, द्रव्य भाग संपला, द्रव भाग संपला. पण निपटून घ्यायचं, निपटून घ्यायचं. तसं मौन सुद्धा निपटून घ्यायचं. म्हणजे मौन आणि मौनच सेवोनी शब्द आहेत. ते मौनाचेही निपटणे, काही शिल्लक नाही ठेवलं भांड्यात, मौनाचेही निपटणे पिऊन गेले. त्याला मौनाचंही मौन म्हणतात. आणि एका वाक्यात समजून घ्या, मौनाचं मौन म्हणजे, मौनाचं मौन म्हणजे मी बोलत नसलो ना तरी माझ्या आत शब्द चालू असतात. पण खरं मौन त्याला म्हणतात, हे जमतं का बघूया. खरं मौन त्याला म्हणतात की मी मौन पाळतो ते जर प्रगाढ मौन पाहिजे असेल तर माझ्या अंतःकरणात, माझ्या मनात सुद्धा निशब्द पाहिजे. म्हणजे आतही शब्द जन्मून उपयोगी नाही. ओठातून बाहेर पडल्यावर तुम्हाला शब्द कळतो आणि ओठातून बाहेर शब्द पडत नाही म्हणून तुम्हाला मौन म्हणता. पण शब्द जन्मासच आला नाही तर त्याला खरं मौन म्हणतात, त्याला प्रगाढ मौन म्हणतात. आणि अमृतानुभव ही प्रगाढ मौनाची परिणती आहे. ती 800 ओव्यांची परिणती नाही. 800 ओव्या तुमच्या मायासाठी ज्ञानदेवांनी दिल्या आहेत, परमार्थ प्रवासाची दैनंदिनी. पण ती दैनंदिनी वाचून आचरण करून तुम्ही कसा प्रवास करता तर अमृतानुभव मिळणार ना. म्हणून मौनाची भाषा, मौनाची मंत्राक्षरे, प्रगाढ मौन, त्याला अध्यात्मात फार मोठा अर्थ आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही सुद्धा महत्वाची फलश्रुती आहे. थांबूया. विनम्र प्रणाम. आता विश्वात्मके देवी ये
दोषोनी मज द्यावे असाय दान है जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया दाना सुखिया